अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण कसं करायचं व ते कोणी करायचं, त्याची अटी काय, नियम काय, हे सर्व काही मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे. आणि जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका. तर बघा, आता बऱ्याच वेळेस आपण पारायण भरपूर करतो, पण काही जणांना अनुभव येत नाहीत. तर लवकरात लवकर जर तुम्हाला अनुभव पाहिजे असेल तर 24 तासात तुम्हाला जर अनुभूती घ्यायची असेल तर या स्वामीचरित्र सारामृताचं एक मांडी पारायण आवर्जून करून बघा खूप छान अशी प्रचिती या पारायणाने येते. एक मांडी पारायण याच्यामध्येच सर्व काही अर्थ दडलेला आहे. एक मांडी पारायण म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जी मांडी घालून बसलेलो आपण असतो तर त्याच मांडीवर पारायणचा शेवट होईपर्यंत एका मांडीवरच आपल्याला बसून ते पारायण करायचं असतं. म्हणजे एका बैठकीतच ते पारायण करायचं असतं. आधीमधी उठायचं हलायचं नसतं. त्यालाच एक मांडी पारायण असं म्हणतात. तर ते पारायण कसं करायचं, कोणी करायचं? बघा, हे पारायण घरातील कोणत्याही व्यक्तीनं करू शकतात. स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो, मुलं करू शकतात, मुली करू शकतात. ज्यांची इच्छा आहे एक मांडी पारायण करायची, ज्यांची मोठमोठी काहीतरी इच्छा आहे, मोठमोठे काही स्वप्न आहेत किंवा मोठमोठे काहीतरी अडथळे त्यांच्या वाट्यामध्ये येत आहेत, शिक्षणामध्ये अडथळे येत असेल, नोकरीमध्ये अडथळे येत असतील, काहीतरी कोर्ट कचेरीचे काही काम आहे त्याच्यामध्ये अडथळे येत असतील, तर काहीतरी मोठी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर त्यांनी आवर्जून हे संकल्पयुक्त एक मांडी पारायण आवर्जून करा. आणि कोणतीही सेवा करताना संकल्प सोडायचा असतो, म्हणजे असतोच. तर तुम्हाला ही सेवा करण्याआधी संकल्प सोडायचा आहे. स्वामी महाराजांना सांगायचं आहे संकल्प करताना तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं. हे सर्व काही सांगून तुम्ही ज्याच्यासाठी हे व्रत करत आहात ते व्रत, म्हणजे ती स्वामी महाराजांना तुमची काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे, किंवा अडचण असेल तर अडचण सांगायची आहे. आणि तुम्हाला नंतर या सेवेला सुरुवात करायचं आहे. एक मांडी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही 1 दिवसाचं करू शकतात, 21 दिवसाचं करू शकतात, 11 दिवसाचं करू शकतात, 9 दिवसाचं करू शकतात, 7 दिवसाचं करू शकतात किंवा 108 दिवसाचं करू शकतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही दिवसाचं एक मांडी पारायण करू शकतात. तुम्ही संकल्पयुक्त जर पारायण करणार असाल तर तुम्ही एवढ्या दिवसाचं मी हे पारायण करणार आहे, निर्विघ्नपणे स्वामी महाराज माझं हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या असं स्वामी महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे. स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नंतर या पारायणाला सुरुवात करायची आहे. याच्यासाठी तुमच्याकडं स्वामी महाराजांचा फोटो, स्वामी महाराजांची मूर्ती, जपमाळ, स्वामीचरित्र सारामृताची पोथी ही तुमच्याजवळ असायलाच हवी. याच्यासाठी तुम्ही सेपरेट मांडणी करायची आहे. छोटासा चौरंग घ्या, त्याच्यावर लाल कलरचं वस्त्र आणता, त्याच्यावर फोटो ठेवा, त्याच्यावर स्वामी महाराजांची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवा. छान अशी पंचोपचारिक पद्धतीने अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीवर, किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला पंचोपचारिक पद्धतीने अभिषेक करायचा आहे. आणि या सेवेला तुम्हाला सुरुवात करायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. नंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि 1 ते 21 अध्यायचं तुम्हाला एका बैठकीतच पठण करायचं आहे. सुरुवातीला तुम्ही ज्या मांडीवर बसला आहात ना, तर त्याच मांडीवर तुम्हाला शेवट या पारायणाचा करायचा आहे. मांडी अजिबात हलवायची नाही, किंवा मांडीला मुंग्या आल्या म्हणून इकडली मांडी खालीवरी अशी अजिबात करायची नाही. एकाच तुम्ही पहिल्या ज्या ह्याच्यामध्ये बसलेला आहात त्याच तुम्हाला मांडीवर तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे. हलायचं नाही ना, काय नाही. आधीमध्ये तुम्हाला उठायचं सुद्धा नाही. त्याच्यामुळे आधीच तुम्ही सर्व काही तुमचं काम उरकून तुम्हाला बसायचं आहे. आता घरामध्ये लहान मुलं असतात, जॉईंट फॅमिली असते, खूप सारी कामं असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपली सर्व कामं उरकतील, सर्व काही मुलं शाळेला जातात, घरची दुसऱ्या व्यक्ती आहेत ते कामाला जातात, तर ज्यावेळेस तुम्हाला निवांत वेळ असतो त्यावेळेस तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकतात. म्हणजे तुम्हाला उठण्याची गरज पडणार नाही आणि या पारायणामध्ये तुम्हाला अडथळेही येणार नाहीत आणि निर्विघ्नपणे तुमचं हे पारायण
पूर्ण होईल. खूप म्हणजे खूप छान असं हे पारायण आहे. बघा आता अडथळे तर खूप येतात. पारायण करायला बसल्यानंतर आपली पाठ अवघडते, मान अवघडते, मांड्याला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात, असे बरेचसे अडथळे येत असतात. स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात. स्वामी महाराज आपली परीक्षा बघत असतात. आपण या परीक्षेमध्ये पास होतो का नाही ते आपली म्हणजे आपली सहन करण्याची शक्ती किती आहेत हे स्वामी महाराज बघत असतात. त्याच्यामुळे न डगमगता स्वामी महाराज आहेत, सर्व काही ठीक होईल, स्वामी महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतील, हा अतूट विश्वास ठेवायचा आणि स्वामी महाराजांची सेवा करायची. बघा विघ्नही कितीही येतात, कितीही विघ्न येतात, तुम्ही त्या सेवेतून उठून जावं. तुम्ही ती सेवा अर्धवट ठेवावी किंवा तुम्ही ही मला शक्यच होत नाही, ही सेवा मला शक्यच होत नाही, हे पारायण माझ्याकडून घडू शकत नाही, असं खूप सारे मन आपलं बदलणारे खूप सारे अडथळे आपल्याला सेवा करत्या वेळेस येत असतात. पण न डगमगता, विश्वास न तुमचा कमी होता तुम्हाला म्हणजे ही सेवा तुम्हाला पूर्ण करायचीच आहे. आणि जर तुम्ही ही सेवा पूर्ण तुमच्याकडून झाली तर बघा, तुमची जी काही इच्छा आहे ती 24 तासाच्या आत तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. फक्त आणि फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा की माझी स्वामी महाराज इच्छा पूर्ण करतील आणि आपली सेवा ही चांगली व्यवस्थितरित्या पार पाडा. बघा तुम्हाला कोणतीही अडचण सेवा करत्या वेळेस येणार नाही. त्याच्यामुळे खूप जणांनी हे एकमांडी पारायण केलेलं आहे. मी सुद्धा एक वेळेस एकमांडी पारायण केलेलं आहे. खूप त्रास होतो, मांड्या दुखतात, पण सेवा होते म्हणजे होतेच. आणि ही सेवा झाल्यानंतर मन एकदम प्रसन्न, एकदम छान असं आपल्या मनाला मन एकदम फ्रेश होतं ही सेवा पूर्ण झाल्यानंतर. खूप सारा म्हणजे बघा आता ज्यांना सवय नसते जास्त वेळ बसायची तर त्यांना खूप सारा त्रास होत असतो एकमांडी पारायणामुळे. पण तरी पण आपण हा त्राससुद्धा बाजूला ठेवून जर ही सेवा केली तर तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार म्हणजे होणारच. आता बघा आपण बऱ्याच काही आपले आर्थिक समस्या घेऊन, आपल्या इच्छा घेऊन आपण सेवा करायला सुरुवात करत असतो. म्हणजे आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेममध्ये आपण निघावं, त्याच्यामुळे आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो. तर तुम्ही ही सेवा बघा निर्विघ्नपणे करून पहा. नक्कीच तुम्हाला या सेवेची छान अशी अनुभूती येणार म्हणजे येणारच. चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर छान अशी कमेंट जरूर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत.